नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण पुढच्या समाजसुधारक पाहत आहोत ते म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी लाड. तर यांना टोपण धन्वंतरी असं म्हटलं जायचं, कारण ते डॉक्टर होते आणि ते का धन्वंतरी म्हटलं जायचं ते पुढे डिटेलमध्ये येईलच. त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा, 1824 ते 1874, जवळपास 50 वर्ष यांचं आयुष्य होतं. ठीक आहे, आता त्याचं पण थोडंसं बॅकग्राऊंड पाहूया. तर यांचं मूळ नाव आपण जर पाहिलं तर भाऊ दाजी नव्हतं, ते होतं रामचंद्र विठ्ठल लाड. आणि हा प्रश्न एमपीएससीने विचारलाय. लक्षात रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं मूळ नाव होतं, राईट. आणि तसं ओव्हरऑल पाहिलं तर त्यांचा जन्म वगैरे सगळं गोव्याच्या भागात झालाय, म्हणजे मांजरी गोवा या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ गाव गोव्याच्याच जवळ होतं. ठीक आहे. नंतर पुढे जाऊन त्यांनी शिक्षणासाठी मुंबईला आले. ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी 1840 मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथेच ते शिकले आणि त्याच ठिकाणी लक्षात घ्या ते शिक्षक म्हणून कामाला लागले आहेत. मग तुम्ही बरेचसे समाजसुधारक पाहिले असतील ते मुंबईला आले आणि त्याच ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी लाड. नंतर त्यांच्या आवडीचे विषय कुठले तर हिस्ट्री, जिओग्राफी, केमिस्ट्री, संस्कृत म्हणजे इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. तर आवडते विषय लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला बरेचसे त्यांचे ग्रंथ संबंध, त्यांची बाकीची कामं त्यांच्या आवडत्या विषयावरून तुम्हाला लक्षात येतं. इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, संस्कृत. आता बघा, तुम्हाला म्हटलं की डॉक्टर होते, तर डॉक्टर की त्यांनी कुठून केली तर आपल्याला माहिती की 1845 मध्ये मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. त्यांनी त्यांची चालू असलेली नोकरी सोडून तिकडे प्रवेश घेतला आणि त्यांची डिग्री कंप्लीट झाली 1851 साली. तर त्यावेळेस लक्षात घ्या, ग्रॅज्युएशन झालेले 8 एकूण विद्यार्थी होते. किती? 8 विद्यार्थी होते. आणि ते करत असताना त्यांनी शिक्षण घेत असतानाच त्यांनी ऍज अ ग्रंथपाल म्हणून देखील नोकरी केलेली आहे. पुढे जाऊन 1851 मध्ये त्यांनी स्वतःहून ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केली, राईट. तर याचे ते उपाध्यक्ष होते. पुढे जाऊन ते अध्यक्ष देखील झालेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे 1845 ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना, यांची डिग्री झाली 1851. आणि त्याच्या आधी त्यांनी मुंबईलाच एलपीसी मध्ये शिक्षक घेतला, ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं. अशा प्रकारे आपण पाहतो. आता वैद्यकीय व्यवसाय बघा, ते डॉक्टर तर झालेले आहेतच, तर मग त्यांनी मुंबईमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केली, म्हणजे खाजगी वैद्य व्यवसाय चालू केला. आणि त्यांनी काय केलं लक्षात घ्या, पारंपरिक औषधं जे आहेत त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतःचं संशोधन त्याच्यावर जास्त केलं. म्हणजे ते काय करायचे, स्वतः वेगवेगळे वनस्पती आणायचे, औषध वनस्पती, त्याचं गुणधर्म चेक करायचे आणि त्यानुसार ते मग आपल्या पेशंटला द्यायचे. तर त्यांनी कुष्ठरोगावर असं एक औषध शोधून काढलं होतं आणि त्या कारणामुळे लक्षात घ्या त्यांना धन्वंतरी म्हटलं जातं. धन्वंतरी लक्षात घ्या आयुर्वेदाची देवता मानली जाते. त्यामुळं ह्याच कारणामुळे त्यांनी जे औषध शोधलं कुष्ठरोगावर, म्हणून त्यांना धन्वंतरी असं नाव दिलं जातं. हे पाठ करून ठेवा, हे लॉजिकल आहे, लक्षात ठेवायची गरज नाही. आणि स्वतः त्यांनी देवीची लस ही लोकप्रिय करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. त्यांनी एक गरिबांसाठी मोफत दवाखाना देखील सुरू केला. आता राजकीय कार्य आपापते सांगायचं झालं तर आपण मागाशी पाहिलं होतं बघा की बॉम्बे असोसिएशन ही मुंबई भारतातली पहिली राजकीय संघटना जवळपास 1852 मध्ये स्थापन झाली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर जगन्नाथ शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. तर ह्या संस्थेचे तर पहिले सरचिटणीस होते कोण तर डॉक्टर भाऊ दाजी लाड, राईट. अध्यक्ष कोण? शंकर शेठ. आणि सरचिटणीस कोण तर भाऊ दाजी लाड. ठीक आहे. नंतर ह्या संस्थेमार्फत त्यांनी ब्रिटिशांना एक अर्ज देखील पाठवला. तर पार्लमेंटला पाठवलेल्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी कशा प्रकारे भारतामध्ये गफले करत आहे, म्हणजे काय तर गैरव्यवहार करत आहेत. नंतर पुढे जाऊन आपल्याला माहिती की 1857 मध्ये जो उठाव झाला होता, राईट. तर त्या काळामध्ये सरकारला आम्ही सहकार्य करत आहोत ह्या ठरावाचं त्यांनी काय केलं आश्वासन बॉम्बे असोसिएशननी 1857 साली सरकारला दिलं होतं, जेणेकरून सरकारला विश्वास द्यावा की आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, राईट. नंतर पुढे जाऊन ईस्ट इंडिया असोसिएशन आणि लायसन्स बिलाला केलेला विरोध. तर आपल्याला माहिती की दादाभाई नौरोजी यांनी भारतामध्ये काम केलंच, यांनी इंग्लंडमध्ये देखील भारतासाठी काम केलं. त्या ठिकाणी ते खासदार देखील होते. त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती, राईट. आणि ह्या संस्थेची मुंबईमध्ये देखील एक शाखा स्थापन झाली. तर ह्या संस्थेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी कुठं तिकडे लंडनमध्ये, आणि त्याची स्थापना कुठे इकडं महाराष्ट्रामध्ये. त्याचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड, त्या शाखेचे अध्यक्ष. नंतर पुढे जाऊन इंग्रज सरकारने काय केलं, व्यापार आणि व्यवसाय कर लावण्यासाठी एक बिल आणलं होतं, त्याचं नाव होतं लायसन्स बिल. 1859 साली ते बिल त्यांनी काय केलं करण्यासाठी त्यांनी एक सभा वगैरे घेतल्या. पण या बिलाविरुद्ध काय झालं, लोकांनी रोष पत्करला आणि त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या टाउन हॉलमध्ये सभा आयोजित करून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळेस भाऊ दाजी लाड यांनी ह्या बिलाला विरोध केला. कुठलं? लायसन्स बिल. तर कशासाठी? व्यापार आणि व्यवसाय करण्यासाठी लायसन्स लागत होतं, तर लायसन्स बिल 1859 साली, लक्षात घ्या. नंतर शैक्षणिक कार्याबाबतीत सांगायचं झालं तर 1852 साली मुंबई बोर्ड ऑफ एज्युकेशन जे आहे त्याचे एक सदस्य होते
मोहम्मद मकबा हे रिटायर झाले. त्यांच्या जागी डॉक्टर लाड यांची नियुक्ती झाली होती. नंतर 53 ते 55 काळात ते शिक्षण मंडळाचे अध्यक्ष देखील सदस्य देखील होते. नंतर आपल्याला माहिती आहे 1857 साली बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. त्यापैकी एक म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी, राईट. तर ही संस्था झाल्यापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते विद्यापीठाचे फाउंडर मेंबर होते. कोण? डॉक्टर भाऊदाजी लाड हे मुंबई युनिव्हर्सिटीचे फाउंडर मेंबर होते. नंतर त्यांनी एल्फिन्स्टन फंडचे ट्रस्टी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. म्हणजे एल्फिन्स्टन निधीचे विश्वस्त म्हणजे ट्रस्टी, फंडचे ट्रस्टी म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. नंतर स्त्रिया बाबतीत सांगायचं झालं, त्यांनी बाल कन्या हत्येचा विषय घेऊन एक निबंध लिहिला होता आणि विशेष म्हणजे त्यांना पहिला क्रमांक भेटला होता. हे महत्वाचं लक्षात घ्या, पण तुम्हाला ग्रंथ संपदेमध्ये पण येणार आहे. तर बाल कन्या हत्येविषयी त्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक मिळवला. त्यांनी सांगितलं ही जी प्रथा आहे ना, ही फक्त अमानुष नाही, म्हणजे फक्त इनह्युमन नाही, तर ती धर्माच्या विरुद्ध देखील आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे की अशी तुम्ही कुठली हत्या करायची नाही. आणि पुढे जाऊन त्यांनी स्त्री बाल हत्या हा एक ग्रंथ लिहिला होता, पाठ करून ठेवा, स्त्री बाल हत्या, राईट. म्हणजे चाइल्ड फिमेल पोएटिसाइड असं आपण म्हणू शकतो लेटेस्ट भाषेमध्ये. नंतर त्यांनी स्वतः मुलींसाठी शाळा चालू केली, राईट. नंतर मुंबईतील लोअर चाळीमध्ये त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन या संस्थेचे कन्या हायस्कूल होतं. स्वतः त्यांनी याला देणगी दिली होती जवळपास 16,500 आणि पुढे जाऊन शाळेचं नाव काय झालं, भाऊ दाजी गर्ल्स हायस्कूल असं ते झालं होतं. स्वतः ते अध्यक्ष याचे होते 10 वर्ष. नंतर त्यांनी विधवा पुरस्कार केलेला आहे. तसंच त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळी, राईट, पुनर्विवाहोत्तेजक मंडळी अशी संस्था स्थापन केली, त्याचे ते सदस्य होते. नंतर 1869 मध्ये लक्षात घ्या, तर एक वेणुबाई नावाची एक विधवा होती, तिचा विवाह झाला पांडुरंग विनायक करमरकर, राईट. आणि कुंवर नावाच्या स्त्रीचा देखील एक पुनर्विवाह झाला. तर दोन्ही वेळेस ते स्वतः त्या ठिकाणी हजर होते. आणि त्यांनी बालकन्याच्या हत्येवर देखील टीका केली. ते काय म्हटले की स्त्री बालहत्या त्यांनी ग्रंथ लिहिला होता, कशासाठी? स्त्री भ्रूण हत्येवर टीका करण्यासाठी, राईट. थोडक्यात स्त्रियांच्या बाबतीत काय दिसतं, स्त्री भ्रूण हत्या, नंतर स्त्रियांचा पुनर्विवाह, ह्या दोन तुम्हाला गोष्टी दिसतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये. आता सामाजिक कार्यामध्ये बघा, आपल्याला माहितीये आजकाल नाच गाण्याचे कार्यक्रम होतात, म्हणजे लग्न असेल मुंज असेल, त्या ठिकाणी कलावंतींचा नाच व्हायचा, तर त्याची त्यांनी टीका केली. ते बोलले की ही कशी प्रथा चांगली नाहीये आणि त्यातल्या मादक पदार्थांच्या सेवनामुळे समाजाला वाईट परिणाम देखील भोगावे लागतात. तर कलावंतींचा नाच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मादक पदार्थांचं सेवन, याच्यावर त्यांनी बरीचशी मोठी मोहीम राबवली होती. त्यांनी स्वतः ब्रिटिश संसदेला म्हणजे पार्लमेंटला पत्र लिहून त्यांनी सांगितले की जे काही दारू, अफू, गांजा यासारखे जे मादक पदार्थ आहेत त्याचे प्रोडक्शन आणि कन्झम्पशन म्हणजे उत्पादन आणि सेवन याच्यावर बंदी घालण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांना अर्ज केला होता. त्यांनी समुद्र पर्यटन बंदीचा निषेध केला, म्हणजे समुद्र पर्यटनावर जी बंदी लागलेली होती त्याच्यावर देखील त्याचा निषेध त्यांनी केलेला होता. नंतर त्यांनी कागदाच्या निर्मितीसाठी बॉम्बे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नावाची कंपनी स्थापन केली होती. नंतर पुढे त्यांनी स्वतःची गिरणी म्हणजे जी स्पिनिंग कंपनी असते ती देखील स्थापन केलेली होती. नंतर त्यांना नाट्य क्षेत्रामध्ये देखील आवड होती. त्यांनी स्वतः विष्णुदत्त भावे जे मोठे नाटक करते होते त्यांना देखील त्यांनी मदत केलेली होती. आता त्यांचे ग्रंथ बघा, 1845 पासून लक्षात घ्या, मुंबईमध्ये स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीचे ते बरेच वर्ष अध्यक्ष होते आणि डेव्हिड ससून लायब्ररी बरोबर पण त्यांचा संबंध होता. ठीक आहे. नंतर संशोधन बाबतीत सांगायचं झालं तर हिस्ट्रीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी संशोधन केलं होतं. स्वतः भारतभर फिरून त्यांनी बरेचसे हस्तलिख गोळा केले होते, शिलालेख गोळा केले होते, त्याचा अभ्यास केला होता. नंतर मुंबईतील रॉयल एशिडिक सोसायटीचे सदस्य होते, त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 19 लेख लिहिले होते. नंतर त्यांनी लिहिलेले महत्वाचे संशोधनपर ग्रंथ म्हणजे रिसर्च पेपर म्हणजे कालिदासाचा काल निर्णय, शकांचे हल्ले, शक आपल्याला माहिती आपण एन्शियंट मध्ये स्टडी करतो, जैन धर्माची परंपरा, नंतर जैन पट्टावतीचा कालानुक्रम आणि हेमाद्रीचा काळ, अशा विविध ऐतिहासिक गोष्टीवर त्यांनी काय केले ते रिसर्च पेपर लिहिले होते. नंतर त्यांनी गिरनार पर्वतावरील काही शिलालेखांचं वाचन केलं होतं, गुप्तत्व शिलालेखांचं वाचन केलं होतं, राईट. तर अशा प्रकारे तुम्हाला भाऊ दाजी लाड यांचं ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन दिसतं. थोडक्यात तुम्हाला मी रिकॅप करतो, लक्षात घ्या. त्यांचं ओव्हरऑल बालपण कुठं गोव्यात आहे, शिक्षण मुंबईत झाले, नंतर इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, संस्कृत हे त्यांचे आवडते विषय. त्यांनी डॉक्टरकी घेतली, पुढे जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांनी लावलेलं कुष्ठरोगावर लावलेलं औषधाच्या शोधामध्ये त्यांना धन्वंतरी म्हणतात. नंतर त्यांनी गरिबांसाठी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी चालू केल्या म्हणजे मोफत दवाखाना वगैरे. नंतर राजकीय कार्यामध्ये आपल्याला माहिती आहे बॉम्बे असोसिएशन मध्ये देखील ते सेक्रेटरी होते. नंतर 1857च्या उठावामध्ये त्यांनी सरकारला मदत केली होती. नंतर लायसन्स बिलाला विरोध करून त्यांनी स्थानिकांना दिलासा दिलता. शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला माहिती आहे बोर्ड ऑफ एज्युकेशन या शिक्षण मंडळामध्ये देखील त्यांचं सदस्य होतं. नंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये बालकन्या हत्येला त्यांनी विरोध केलेला आहे, त्यासाठी निबंध लिहिला आहे आणि त्यांनी
स्त्री बाळात्य हा ग्रंथ फेमस ग्रंथ पाठ करून ठेवायच्यावर प्रश्न विचारलाय, हा देखील त्यांनी लिहिला होता. नंतर स्त्रियांच्या पुढारी व्यवसायासाठी देखील त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. नंतर नाट्यकारांना मदत केलेली आहे विष्णुदत्त भावेसारखे. काही कंपन्या चालू केल्या, पेपरची कंपनी, सुताची गिरणी, आलं लक्षात. नंतर कलावंतीन आणि मादक पदार्थ यांच्या सारख्या गोष्टींना त्यांनी विरोध केलेला आहे. आणि संशोधनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इतिहासावर त्यांनी भरपूर सारा संशोधन केलेलं आहे. लायब्ररी संबंधित जी काही चळवळ होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि महत्वाची पुस्तकं तुम्हाला सांगितलं, कालिदासाचा कालनिर्णय, शकांचे हल्ले, जैन धर्माची परंपरा, जैन पट्टावतीचा कालानुक्रम आणि हेमद्रेचा काळ. तर अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल त्यांचं कॉन्ट्रिब्युशन दिसतं. अशा प्रकारे हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे.